आपल्याबरोबर शिवसैनिक आहेत काही जे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, मुख्यतः ठाण्यातून आलेले आहेत. आपण त्यांना विचारू, सर किती वर्ष झाली दसरा मेळाव्यासाठी तुम्ही येताय आणि एकनाथ शिंदे यांचा जो दसरा मेळावा गेल्या काही 4 ते 5 वर्षांपासून सुरू आहे, कशी उत्सुकता आहे तुम्हाला? गेली 30-35 वर्ष आम्ही दसरा मेळाव्यासाठी येतोय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्याकरिता आम्ही सातत्याने दसरा मेळावा आणि आम्ही शिवसैनिक हे समीकरण कायम आहे आणि तेच समीकरण एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा आम्ही कायम ठेवलेत. कारण त्यांचे विचार म्हणजेच बाळासाहेबांचे विचार असं आमचा विचार पक्का आहे आणि त्या पद्धतीनेच ते काम करत आहेत. आणि म्हणून आज जो उत्साह थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की हे सगळं प्रेक्षागृह खच्चून भरलेलं असेल, तरी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपत्ती आलेली आहे, प्रचंड पाऊस पडलेला आहे, परंतु ही परंपरा आपल्याला जपायची आहे. म्हणून मुंबई आणि ठाण्यापुरते जे शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत त्यांना यायला सांगितले. बाकीचे जे पदाधिकारी महाराष्ट्रातून येणार होते त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडेच थांबा, तिथल्या लोकांना मदत करा. आणि यावेळी दसऱ्याचं तोरण आहे हे आपण जे आपत्तीग्रस्त आहेत त्यांच्या बांधावर बांधणार आहोत आणि त्या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू राहणार आहे. त्यांनी यापूर्वी आपल्याला माहीत असेल की केरळसारख्या राज्यामध्ये जाऊन प्रचंड मदत केली होती. त्याच्यानंतर महाड, पाटण, सांगली, कोल्हापूर, चिपळूण या ठिकाणी जो मदतीचा ओघ गेला होता, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा असतो की मदत तर मिळालीच पाहिजे, परंतु ज्यावेळी असं फ्लड किंवा मोठ्या प्रमाणात पूर येतो त्यावेळी तिथे साफसफाई मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. अन्यथा पूर ओसरल्यानंतर रोगराई जास्त येण्याची शक्यता असते, यावर त्यांचा कटाक्ष असतो. आताही कोणतंही जाहीर केलेलं नसेल तरी काही डॉक्टरची पथक, वैद्यकीय पथकं आणि मदतीचा ओघ त्यांनी सुरू केलेला आहे. कारण त्यांच्यातला कार्यकर्ता, त्यांच्यातला शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, दिघे साहेबांच्या विचाराचा आहे आणि आजही ते कार्यकर्ता म्हणूनच काम करतायत. कशी उत्सुकता आहे एकनाथ शिंदेचे विचार ऐकण्याची? काय वाटतं, काय आज सांगतील? गेली 40 वर्ष बाळासाहेबांपासून 1984 पासून मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्यांचे 40-84 पासून मी दसरा मेळावा उपस्थित आहे. सगळे विचार ऐकतोय. बाळासाहेबांचेच विचार शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. आज ते मनाने जरी इकडे सैनिकांबरोबर असले, इकडे प्रत्यक्ष उपस्थित असले, तरी मनाने ते आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत. तिकडे आपले शिवसैनिक काय काम करतात याच्यावर त्याचं जास्त लक्ष आहे. आज ते विचार देणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि त्यांचे विचार पूर्ण आज ऐकल्यानंतर उद्यापासून इकडचा शिवसैनिक सुद्धा आपत्तीग्रस्त भागात जाईल आणि त्यांची मदत आणि त्यांचे विचार घेऊन जाईल. काय सांगाल तुम्ही? साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे का आपण मदतीचा ओघ चालू ठेवला पाहिजे, हेच विचार जे आपण ऐकण्यासाठी येतोय त्यांनी प्रॅक्टिकली आपल्याला सांगून दिलेलं आहे. आमच्या युवा पिढीलाही त्याच्यातून मेसेज गेलेला आहे का आम्ही नुसतं शैक्षणिक म्हणजे पुढची पिढी तयार व्हावी म्हणून नुसती मदत नाही तर शैक्षणिक साहित्य पण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल यासाठीही प्रयत्न करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.